नमस्कार मित्रांनो, आज अंतर्नाद सायकल फेरीत 9 मार्च 2025 रोजी मी जिजाबराव वाघ आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। आज आपण आलो आहे निसर्गरम्य ठिकाणी एका शेतामध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की सध्या संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर विश्वामध्ये गीर गाईचं महत्त्व खूप वाढलेलं आहे आणि या दुधाला सुद्धा सगळ्या शहरांमधून प्रचंड मागणी आहे। तर आज आपण अशाच एका गीर गाईच्या गोठ्यामध्ये आलो आहोत आणि या सर्व गीर माता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, आपण बघू शकतो। आणि मला सांगायला विशेष आनंद वाटेल की माझ्यासोबत आमचे सायकलिस्ट मित्र जे गोप्रेमी पण आहेत असे योगेश भाऊ पवार आणि त्याचप्रमाणे आमचे हर्षलजी पाटील हे सुद्धा माझ्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकतो की ही गीर गाय गीर माता आपल्याला या ठिकाणी दिसते। या गीर गाईच्या दुधाचं सुद्धा खूप महत्त्व आहे। त्याच्यापासून दुधापासून तयार होणारे जे पदार्थ असतात तूप वगैरे, त्या तुपाला सुद्धा प्रचंड मागणी आज सगळीकडे आहे आणि पौष्टिक असं हे दूध गीर मातेचं सगळ्यांना हवं असं असतं। मित्रांनो, मला सांगायला अजून विशेष आनंद वाटेल की हा जो गोठा आपण या ठिकाणी बघतो आहोत किंवा हे शेत आपण या ठिकाणी बघतो आहोत, हे शेत आहे आपले कैलास बापू सूर्यवंशी यांचं, जे प्रयोगशील शेतकरी आहेत आणि त्यांना आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात। मध्यंतरी त्यांनी 2-3 वर्षापूर्वी हळदीचं सुद्धा उत्पादन घेतलं होतं। विशेषतः आपल्याकडे हळद पिकत नाही, परंतु त्यांनी हळदीचा प्रयोगसुद्धा यशस्वी केला होता आणि आता त्यांनी जवळजवळ 8 ते 10 या गीर गाई आपल्या गोठ्यामध्ये आणलेल्या आहेत। आणि या विशेष म्हणजे या गीर गाईचा वळू जो असतो, वळू, तो वळूसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। म्हणजे 100% अस्सल अशी ही गीर माता आहे आणि या वळूद्वारेच पुढचं जे प्रजनन असेल गाईंचं, ते प्रजननसुद्धा या ठिकाणी होणार आहे। आपण 100% अस्सल गीर गाय आपल्याला या ठिकाणी हा वळूसुद्धा बापूंनी या ठिकाणी आणलेला आहे। आणि हे या गोठ्याचा सांभाळ करणारे हे त्यांचे दोघं चिरंजीव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। हे आंब्याचं झाड वगैरे आपण बघू शकतो, अतिशय निसर्गरम्य आता असं हे शेत आहे बघा। हा वळू या ठिकाणी याने आपल्याला सलामी दिलेली आहे, तो स्वागत करतोय आपलं की ठीक आहे तुम्ही मला भेटायला आले बा त्याबद्दल। तर चला तर मित्रांनो, पुन्हा आपण लवकरच एका निसर्गरम्य ठिकाणी भेटणार आहोत। तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद।